We'll start next point, and that will be the last point of this unit, that is third unit, that is digital signature. So what do you mean by digital signature? What is the significance of using this digital signature, and where it is used and how it is used? We'll see that. माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके. तर त्यापूर्वी असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी बद्दल आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ. हे जर तुम्ही पाहिलं तर असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी मध्ये दोन कीज वापरल्या जातात. एक असेल पब्लिक की आणि दुसरी असेल प्रायव्हेट की. पब्लिक की हा जनरल पब्लिक की आहे आणि प्रायव्हेट की ही सिक्रेट की आहे जी आपल्याकडे असते. हे आपण पाहिलेलं आहे. वन की इज युज्ड फॉर एन्क्रिप्शन अँड अदर की फॉर डिक्रिप्शन. दुसरी की कुठलीही त्याला डिक्रिप्ट करू शकत नाही. जर त्या पेअर मधली एक की वापरली आपण एन्क्रिप्शनसाठी, तर त्याच पेअर मधली दुसरी की डिक्रिप्शनसाठी वापरावी लागते. हे आपण पाहिलेलं आहे. तर दोन्ही पार्टीज जे काही कम्युनिकेशन करणार आहेत तर ते ॲग्री व्हायला पाहिजे त्या पर्टिक्युलर पब्लिक कीवर आणि त्या पर्टिक्युलर की पेअरवर. सोबतच त्या दोघांनाही एक पब्लिक की आणि प्रायव्हेट की ही एक पेअर लागेल तिथे. त्यासाठी एक डिरेक्टरीज एक कन्स्ट्रक्ट केल्या जाईल आणि तिथे युजरचे आयडीज आणि सोबत पब्लिक कीज ह्या स्टोअर केल्या जातील. तर हे असं स्ट्रक्चर असते. सेंडर ए काय करतो, त्याच्या सेंडर बीच्या पब्लिक कीने त्याला एन्क्रिप्ट करतो, सायफर टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करतो, तो नेटवर्कवर पाठवतो आणि इथे दुसरा कोणताही की चालणार नाही एक्सेप्ट रिसिव्हर बीज प्रायव्हेट की. फक्त आणि फक्त रिसिव्हर बीचा प्रायव्हेट कीच तिथे यूज होईल, दुसरा की तिथे कोणताही यूज होणार नाही. तर ह्या पद्धतीने हे असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीचं काम चालते. आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की बँकेचं एक्झाम्पल पाहिलं होतं की बँकेकडे पब्लिक कीज आहेत आणि प्रत्येक कस्टमरकडे स्वतःची की आहे, सोबत पब्लिक की आहे जी पब्लिश केलेली आहे, जी डिरेक्टरीमध्ये अवेलेबल असेल. सो इन दिस वे that bank will handle all its customers. तर बँकची पब्लिक की वापरून कस्टमर काय करतो, एन्क्रिप्ट करतो तो इन्फॉर्मेशन. जे काही ट्रान्झॅक्शन करायचं असेल, डिजिटल ट्रान्झॅक्शन करायचं असेल, फायनान्शियल एड्स, तर तो तिथे पाठवेल आणि बँक काय करतो मग स्वतःची प्रायव्हेट की तिथे वापरतो आणि त्याला अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. तर हे ह्या पद्धतीने हे सगळं चालते. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं याच्यामध्ये. सपोज ए वॉन्ट्स टू सेंड मेसेज टू बी, देन ए अँड बी शुड each have a private key and public key. Yes, definitely. Suppose this one, A should keep her private key secret, B should keep her private key secret. आपापली प्रायव्हेट की सिक्रेट ठेवायची आहे त्यांनी. ए हा बी ला इन्फॉर्म करेल पब्लिक कीच्या संदर्भामध्ये, बी हा ए ला इन्फॉर्म करेल त्याच्या पब्लिकच्या कीच्या संदर्भामध्ये. तर इथे की डिटेल्स आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस की ए ची प्रायव्हेट की कोणाला माहिती असायला पाहिजे आणि कोणाला माहिती नसायला पाहिजे. तर ए ची प्रायव्हेट की ही फक्त ए ला माहीत असेल, बी ला माहीत नसेल. ए ची पब्लिक की दोघांनाही माहीत असेल. बी ची प्रायव्हेट की ही फक्त बी लाच माहीत असेल, ए ला माहीत असणार नाही. बी ची पब्लिक की दोघांनाही माहीत असणार आहे. ए एन्क्रिप्ट द मेसेज युजिंग बीज पब्लिक की अँड सेंड्स टू बी. हे इथपर्यंत आपण केलेलं आहे, म्हणजे पाहिलेलं आहे आपण. आता सोबतच काय करतो मग, जेव्हा ए हा एन्क्रिप्ट करतो बीच्या पब्लिक कीने तो मेसेज, तर बी काय करतो त्याच्या प्रायव्हेट कीने त्याच पेअर मधली जे प्रायव्हेट की असेल त्या प्रायव्हेट कीने तो मेसेज डिक्रिप्ट करतो. तर हे असं चालतंय याच्यामध्ये असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये. जर आपण दोघांचं कंपॅरिझन पाहिलं, सिमेट्रिक की आणि असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीचं, तर की युज्ड फॉर एन्क्रिप्शन डिक्रिप्शन. एन्क्रिप्शन डिक्रिप्शनसाठी की कोणती असेल इथे सिमेट्रिक की मध्ये, सेम की इथे वापरल्या जाते फॉर बोथ एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शनसाठी. तर असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये एक की वापरल्या जाते एन्क्रिप्शनसाठी, तर दुसरी की त्याच पेअरमधली दुसरी की ही डिक्रिप्शनसाठी वापरल्या जाईल. स्पीड जर पाहिला तर सिमेट्रिक कीचा फास्ट आहे आणि याचा स्लो आहे. साईज ऑफ रिझल्टिंग टेक्स्ट हा सेम ऑर लेस असेल
प्लेन टेक्स्टच्या किंवा क्लिअर टेक्स्टच्या. आणि असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये जो काही सायफर टेक्स्ट जनरेट होईल दॅट विल बी मोर दॅन द क्लिअर टेक्स्ट ऑर दॅट मे बी मोर दॅन प्लेन टेक्स्ट. की अग्रीमेंट याच्यामध्ये बिग प्रॉब्लेम आहे. मागच्या वेळेस पाहिलं आपण की सिमेट्रिक की मध्ये सिमेट्रिक की ॲग्री व्हायला पाहिजे. ह्या दोन्ही पार्टीजमध्ये ह्या कीज ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण की एक्सचेंज अल्गोरिथम सुद्धा पाहिला होता. इथे काही तो प्रॉब्लेम नाही आहे. असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. सो नंबर ऑफ कीज आर रिक्वायर्ड ॲज कम्पेअर टू नंबर ऑफ पार्टिसिपंट्स. किती राहणार आहेत असिमेट्रिकमध्ये? जवळपास स्क्वेअर इक्वल अबाउट द स्क्वेअर ऑफ द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स. म्हणजे फार मोठा आकडा आहे हा. आणि इथे सेम ॲज द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स. तर माझ्याकडे एक की पेअर, तुमच्याकडे एक की पेअर, प्रत्येकाकडे आपापली की पेअर. दॅट्स ऑल. याचा यूज कुठं होतो याचा सिमेट्रिक कीचा? एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनसाठी, फक्त डिजिटल सिग्नेचरसाठी याचा होऊ शकत नाही उपयोग. तर ह्याचा असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीचा एन्क्रिप्शनसाठी सुद्धा वापरता येते आणि डिजिटल सिग्नेचर सुद्धा साठी सुद्धा वापरता येते. तर आपण जर ओव्हरव्ह्यू घेतला आपण याचा, तर ह्यामध्ये इफ ए इज द सेंडर ऑफ मेसेज अँड बी इज द रिसिव्हर. आपण एक एक्झाम्पल घेऊ की ए आणि बी हे दोन पार्टीज आहेत जे सेंडर आणि रिसिव्हर आहेत. ए काय करतो? बीच्या पब्लिक कीने त्या मेसेजला एन्क्रिप्ट करतो आणि तो एन्क्रिप्टेड मेसेज बीला पाठवून देतो. करेक्ट? इथपर्यंत ठीक आहे. मग दुसरी स्कीम काय असू शकते याच्यामध्ये? इफ ए इज द सेंडर ऑफ द मेसेज अँड बी इज द रिसिव्हर. मग इथे काय होऊ शकते? ए एन्क्रिप्ट द मेसेज विथ एज प्रायव्हेट की, स्वतःच्याच प्रायव्हेट कीने तो त्याला एन्क्रिप्ट करेल त्या मेसेजला आणि तो एन्क्रिप्टेड मेसेज हा बीला पाठवू. कारण की आपण म्हटलेलं आहे की त्या की पेअर मधली कुठली तरी एक की हे आपल्याला एन्क्रिप्शनसाठी वापरता येते. कोणतीही की, मग ती पब्लिक की असेल किंवा प्रायव्हेट की असेल, ह्या दोन की पैकी आपण एक की वापरू शकतो एन्क्रिप्शनसाठी. आणि जेव्हा एक की वापरली एन्क्रिप्शनसाठी तर त्याच पेअर मधली दुसरी की ही डिक्रिप्शनसाठी वापरता येते. तर इथे हा पण कॉन्सेप्ट चालू शकतो, हा पण स्कीम चालू शकतो की ए काय करेल? त्या प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करेल युझिंग स्वतःचीच प्रायव्हेट की तो यूज करेल आणि त्याला एन्क्रिप्ट करेल आणि तो पाठवून देईल बीला. मग बीला तर ए ची पब्लिक की माहितीच आहे, ए ची पब्लिक की माहिती आहे, तर तो त्याला रिसिव्ह करेल. मग आता इथे प्रश्न हा आला की बीच का? सी ला पण माहिती आहे, डी ला पण माहिती आहे, ई ला पण माहिती आहे, झेड ला पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ना. ए ची पब्लिक की ही जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. मग ही स्कीम एन्क्रिप्शनसाठी राहील का? कारण की इथे CIA हे तिन्ही गोष्टी इथे चुकीच्या ठरतात. कॉन्फिडेन्शियलिटी राहत नाही. समजा सी असेल तिथे, सी त्याला हॅक करेल किंवा ऍक्सेप्ट करेल, हॅक करेल किंवा ऍक्सेप्ट करेल आणि तो मेसेज ए ची पब्लिक की तो पाहिल त्या डिरेक्टरीमध्ये आणि त्याला तो डिक्रिप्ट करून टाकेल. डिक्रिप्ट केल्यानंतर कॉन्फिडेन्शियलिटी तिथे कॉम्प्रोमाइज झाली. तो त्याच्यामध्ये चेंज करू शकतो, तो त्यामध्ये चेंज करू शकतो. म्हणजे काय? इंटिग्रिटी सुद्धा लॉस झाली. आणि अवेलेबिलिटी तर सगळ्यांनाच अवेलेबल आहे, बट विदाउट एनी सिक्रेसी. तो CIA हे आपलं जे मॉडेल आहे कम्प्युटर सिक्युरिटीचं इथे फेल होते. तर ही स्कीम वापरू शकतो आपण, एन्क्रिप्शन साठी वापरू शकतो, पण याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज हा आहे. सो वी नेव्हर प्रिफर दिस स्कीम. ठीक आहे, आपण काय करू? ह्या दोन्ही स्कीमला एकत्र करू, कंबाईन करू. कंबाइनिंग बोथ पार्टीज टू हॅव अ व्हेरी इफिशियंट सिक्युरिटी सोल्युशन. मग याच्यामध्ये काय करू आपण? एज कम्प्युटर इनक्रिप्ट द ओरिजिनल प्लेन टेक्स्ट मेसेज विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड क्रिप्टोग्राफिक अल्गोरिथम. कोणताही अल्गोरिथम वापरायचा आणि त्याने ए काय करेल? त्याचा ओरिजिनल प्लेन टेक्स्ट मेसेज हा एन्क्रिप्ट करून टाकेल. सायफर टेक्स्ट मिळेल तुम्हाला. कुठला तरी अल्गोरिथम तुम्ही वापरणार, डेस अल्गोरिथम समजा. सिमेट्रिक की अल्गोरिथम आपण वापरला तर डेस तिथे आपण यूज करू शकतो. सिमेट्रिक की एन्क्रिप्शन अल्गोरिथम तिथे आपण वापरणार. वापरल्यानंतर जो काही सायफर टेक्स्ट होईल तो सायफर टेक्स्टला काय करायचं आहे? इथे सिमेट्रिक की वापरणार आपण.
प्लेन टेक्स्टवर एक अल्गोरिथम वापरणार, सिमेट्रिक की अल्गोरिथम, डेस अल्गोरिथम. तर सिमेट्रिक की तिथे असेल आणि त्याला आपण काय केला, एन्क्रिप्ट केला. एन्क्रिप्ट केल्यानंतर जे काही सायफर टेक्स्ट मिळाला, सो दॅट सायफर टेक्स्ट विल सेंड टू बी, नॉट डायरेक्टली, but before that we have to use another scheme also, that is A's private key. Okay, A now takes one time symmetric key and encrypt it with B's public key. B च्या पब्लिक कीने त्याला जे एन्क्रिप्शन करतो आपण त्याला म्हणतो की रॅपिंग. काय होईल की सिमेट्रिक कीला सुद्धा काय करेल, तो पाठवायची आहे ना आपल्याला, की पण पाठवावी लागेल. तर बी च्या पब्लिक कीला तो एन्क्रिप्ट करेल. कशाने? बी च्या पब्लिक कीने. आता बी ची पब्लिक की वापरली त्या एन्क्रिप्शन करण्यासाठी त्या कीला, तर ऑटोमॅटिकली बी हा स्वतःची प्रायव्हेट की वापरेल त्या बीला डिक्रिप्ट करण्यासाठी, त्या बीच्या त्या पर्टिक्युलर कीला, नॉट बीच्या, बट वॉट एव्हर द की सेंड बाय द सेंडर ए, that should be decrypted by B. So that is a simple case. त्याला आपण म्हणतो की रॅपिंग. याच्यामध्ये जो काही मेसेज होता, मेसेजच्या व्यतिरिक्त मेसेज तर केलाच, सिमेट्रिक की अल्गोरिथम यूज करून त्याला एक की यूज केली, सिमेट्रिक की यूज केली आणि त्याला एन्क्रिप्ट केला. ठीक आहे. आणि सोबत सोबत काय केलं, तो सायफर टेक्स्ट मिळाला, तो पाठवला नाही अजून. तो सायफर टेक्स्ट मिळाल्यानंतर एनी काय केलं, अजूनही सिमेट्रिक की जे कोणती सिमेट्रिक की वापरली होती डिक्रिप्शन एन्क्रिप्शन करण्यासाठी, त्याच कीला असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी वापरून बीच्या पब्लिक कीने त्याला एन्क्रिप्ट केलं, त्या सिमेट्रिक कीला सुद्धा एन्क्रिप्ट केलं. ही जी एन्क्रिप्शन करून मिळालेली आहे की, तर ती मेसेज सायफर टेक्स्ट, जो काही मेसेज कन्व्हर्ट केला होता सायफर टेक्स्ट, आणि ती की एन्क्रिप्टेड की, जे काही एन्क्रिप्टेड की आली होती बी ची पब्लिक की यूज करून जे काही एन्क्रिप्शन केलं होतं, त्या दोघांनाही एका डिजिटल एन्व्हलप मध्ये टाकायचं. ह्या दोघांनाही डिजिटल एन्व्हलप मध्ये टाकल्यानंतर पहा काय होते, एक डिजिटल एन्व्हलप तयार होतो. आता समजा हॅकरनी ती हॅक केली. हॅक केल्यानंतर त्याला मिळेल पब्लिक की, ए ची पब्लिक की तिथे, आता इथे पब्लिक की वगैरे काही नाही आहेत, त्यांनी हॅक केला मेसेज, त्याला लागेल की डिक्रिप्ट करण्यासाठी. सिमेट्रिक की अल्गोरिथम यूज केलेला आहे, तर सेम की आहे आणि की सुद्धा एन्व्हलप मध्ये आहे. मग त्याला सुद्धा तो ऍक्सेप्ट करेल. त्याला ऍक्सेप्ट केल्यानंतर, त्याला ऍक्सेस केल्यानंतर त्या कीला यूज करायचा आहे डिक्रिप्ट करण्यासाठी सायफर टेक्स्ट. मग हा डिक्रिप्शन करण्यासाठी बी ची प्रायव्हेट की लागेल त्याला, तर ती नसणार त्याच्याकडे. सो दॅट इज युजलेस. सो दिस इज मोर सेक्युअर. सो वी आर कंबायनिंग द टू डिफरंट स्कीम्स. दॅट मीन्स प्रायव्हेट की अँड पब्लिक की अँड सिमेट्रिक की. आता इथे पहा काय होईल, बी ओपन करेल, त्या रिसिव्ह करेल, ओपन करेल त्या डिजिटल एन्व्हलपला, आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी त्याला मिळतील, एक सायफर टेक्स्ट मिळेल आणि एक मिळेल एक वन टाइम सिमेट्रिक की, वन टाइम सेशन की म्हणून त्याला, सिमेट्रिक की म्हणून त्याला, जी बीच्या पब्लिक कीने एन्क्रिप्ट केलेली आहे. तर बी कडे प्रायव्हेट की आहेच, तो काय करेल त्याला डिक्रिप्ट करून टाकेल आणि तो मेसेजला सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट कन्वर्ट करून टाकेल. बी नाउ uses the same symmetric key algorithm and its private key to decrypt the logical box that contains the symmetric key and encrypted using the B's public key. The output of this process is one time symmetric key. याचं जे काही आउटपुट आहे, the output of this process is one time symmetric key. Finally, B applies the same symmetric key algorithm and symmetric key to decrypt the cipher text. So this process yields the original plain text. So it is very simple आणि more secure. आता अजून एकदा आपण जर का मागे गेलो, आपण काय ओरिव्ह्यू घेतला होता पहा याच्यामध्ये. पहिला ओरिव्ह्यू काय होता आपला, आपण कोणती स्कीम अप्लाय केली होती आपण. ए काय करेल, बी ची पब्लिक की यूज करेल आणि मेसेज
एन्क्रिप्ट करेल. दुसरी स्कीम काय वापरली होती आपण? ए काय करेल? स्वतःची प्रायव्हेट की यूज करेल. स्वतःची प्रायव्हेट की यूज करेल. प्रायव्हेट की यूज करून त्याला बी ला पाठवेल. मग बी काय करेल? ए ची पब्लिक की यूज करेल आणि मेसेज डिक्रिप्ट करेल. तर इथे तो प्रश्न तोच आला परत, हॅकर सुद्धा तो करू शकतो असा. दिस पर्टिक्युलर स्कीम is nothing but a digital signature. This another scheme is nothing but a digital signature. So here there is not necessity of hiding the message, or there is no any necessity, or it is not meant for put the message confidential, but it is meant for the authorized person, authorizing the person. ए नी पाठवला बी ला मेसेज, तर तो ए कडनंच आलेला आहे हे कन्फर्म करण्यासाठी म्हणून ही स्कीम वापरल्या जाते. इथे कॉन्फिडेन्शियलिटी वगैरे काही नाही आहे. एखादं डॉक्युमेंट आहे, आपल्याला साईन करून, जसं तुम्हाला एक डिप्लोमा सर्टिफिकेट आहे, तुम्हाला कसं माहिती की जेन्युइन डिप्लोमा सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर कोणाची तरी साईन असेल. दॅट मीन्स इट इज ऑथेंटिकेटेड. एखादं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, सर्टिफिकेट आहे याचा अर्थ काय की ते जेन्युइन सर्टिफिकेट आहे. म्हणजे आपण खात्री करू शकतो की हा सर्टिफिकेट या पर्टिक्युलर संस्थेकडनं आलेला आहे. त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी काही नाही आहे, याच्यामध्ये फक्त ऑथेंटिसिटी आहे. सो दॅट इज नथिंग बट अ डिजिटल सिग्नेचर. आता तुम्ही इथे सांगू शकता डिजिटल सिग्नेचर इज यूज द प्रायव्हेट की, ओनर्स प्रायव्हेट की. आता याच्यामध्ये पहा, सीने जर काय याला हॅक केल्यानंतर तो काय करेल? ए ची प्रायव्हेट पब्लिक की यूज करेल त्याला डिक्रिप्ट करण्यासाठी. कारण ए नी काय केला? स्वतःची प्रायव्हेट की यूज केला, त्याला एन्क्रिप्ट केला मेसेजला आणि तो बी ला पाठवला. सी ने त्याला हॅक केला. सी ने त्याला हॅक करताना त्याला डिक्रिप्ट करायचा आहे तो मेसेज, तर तो काय करेल? ए ची पब्लिक की यूज करेल, कारण की त्याला माहिती आहे पब्लिक की माहिती झाल्यानंतर त्याचा मेसेज काय होईल? तो ओपन होईल. मेसेज ओपन झाल्यानंतर तो प्लेन टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट होईल. पण तो त्याला काही कामाचा नाही आहे. त्यांनी तो मेसेज कामाचा असेल नसेल, त्यांनी काय केलं? त्याला फॅब्रिकेट केला, त्याचा अर्थ बदलला, त्यांनी त्या मेसेजचा अर्थ बदलला किंवा अजून काही केलं. आता हा मेसेज कोणाला पाठवायचा? त्याला बी ला पाठवायचा आहे. कोण पाठवेल? सी पाठवेल. पण मेसेज पाठवताना बी तसाच ऍक्सेप्ट करणार नाही, त्याला एन्क्रिप्टेड मेसेजेस लागेल. मग एन्क्रिप्टेड मेसेज त्याला मिळेल तर कसा मिळेल? बी काय करेल? स्वतःची प्रायव्हेट की तिथे यूज करेल. त्याला जसा ए नी केला होता तसाच बी सुद्धा करेल, त्याला एन्क्रिप्ट करेल आणि तो सी काय करेल? त्याला एन्क्रिप्ट करेल स्वतःची प्रायव्हेट की यूज करून आणि बी ला पाठवेल. बी काय करेल? बीला काय वाटेल की हा मेसेज ए कडनं आलेला आहे, तो ए ची पब्लिक की लावेल, त्याला ती लागणार नाही. ए ची पब्लिक की लागणार नाही, कारण की त्याला पब्लिक कोणाची लागेल? सी चीच पब्लिक की लागेल. त्याला माहिती नाही हा सी नी पाठवला, त्याला माहिती आहे ए नी पाठवला, कारण की तो हॅकर आहे. सी म्हणजे हॅकर आहे. त्यांनी मेसेजमध्ये मॉडिफिकेशन केलं, फॅब्रिकेशन केलं आणि ते पाठवलं त्याला. पण हा जेन्युइन मेसेज नाही आहे. सो टू ऑथेंटिकेट द पर्सन it is used, that is a digital signature. For example, sender A use plain text, encrypt with the A's private key, its private key, owner's private key. A is the owner आणि तो सायफर टेक्स्ट नेटवर्कवर सेंड केला जाईल. नेटवर्कवर सेंड केल्यानंतर तो डिक्रिप्ट करेल बी स्वतःच्या पब्लिक कीने. दॅट इज डिजिटल सिग्नेचर. दॅट्स ऑल. हा टॉपिक फार छोटा आहे, इथे आपण जेवढा घेणार आहोत तेवढाच. हा डिजिटल सिग्नेचर आहे. तर इथे हा ए स्वतःची प्रायव्हेट की यूज करेल आणि तो बी ला पाठवेल. बी त्या ए ची पब्लिक की, बीचा इथे कुठलाही रोल नाही आहे. बी स्वतःचा पब्लिक की वापरत नाही आहे, बी स्वतःचा प्रायव्हेट की सुद्धा वापरत नाही आहे डिक्रिप्ट करण्यासाठी. बी काय करतोय? ए ची पब्लिक की वापरतोय. ठीक आहे. आता हे डिजिटल सिग्नेचर परत एकदा जर पाहिलं आपण,
तर थोडासा ओव्हरव्ह्यू त्या घेतला आपण डिजिटल सिग्नेचरचा. सो डिजिटल सिग्नेचर इज अ डेटा आयटम दॅट वाउचेस द ओरिजिन अँड द इंटिग्रिटी ऑफ अ मेसेज. इट इज नॉट फॉर कॉन्फिडेन्शियलिटी. इट इज नॉट मेंट फॉर कॉन्फिडेन्शियलिटी. इट वाउचेस द ओरिजिन. ओरिजिन कोणता आहे, ए आहे का बी आहे, ए आहे का सी आहे. सी न जर पाठवला तर तो ओरिजिनल त्याचा नाही, ओरिजिन त्याचा नाहीच आहे. तर तो इंटिग्रिटी चेक करण्यासाठी आणि ओरिजिन चेक करण्यासाठी फक्त डिजिटल सिग्नेचर हा वापरला जाईल. द ओरिजिनेटर ऑफ द मेसेज युजेस साइनिंग की. Originator means if I am the originator of that message, I want to sign that particular information, that particular document. So I use here signing key, and signing key is nothing but a private key to sign the message and send the message to its and its digital signature to recipient. So here confidentiality is not the matter. Now the recipient uses व्हेरिफिकेशन की. आता इथे कीचे नावं बदलले पहा, पब्लिक की आणि प्रायव्हेट की. इथे जेव्हा रेसिपेंट डिजिटल सिग्नेचर ऍक्सेप्ट करतो तर त्यावेळेस तो व्हेरिफिकेशन की तिथे वापरतो. फॉर व्हॉट पर्पज? टू व्हेरीफाय द ओरिजिन ऑफ द मेसेज अँड दॅट इट हॅज बीन टॅम्पर्ड विथ वाईल इन ट्रान्झिट. नॉट बीन टॅम्पर्ड. तो ट्रान्झिट मध्ये कुठेही टॅम्पर्ड झालेला नाहीये, त्याला कोणी ओपन केलेला नाहीये, फॅब्रिकेट केलेला नाहीये. हे चेक करण्यासाठी, हे व्हेरीफाय करण्यासाठी तो स्वतःची पब्लिक की पब्लिक की वापरेल. कोणाची? व्हेरिफिकेशन की कोणाची वापरेल? सेंडरची. डिजिटल सिग्नेचर कॅन बी युज्ड इन ऑल इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स. इट इज युज्ड इन वेब, इट इज युज्ड इन ईमेल, अँड डेफिनेटली इट युजेस इन e-commerce. It is an electronic stamp or seal that append to the document. It is just like signing your normal document. पूर्ण डॉक्युमेंट लिहिलं तुम्ही, एक अप्लिकेशन लिहिलं, अप्लिकेशनच्या खाली तुम्ही सही केली, that means this particular document is came from you, not from any other. ठीक आहे. XYZ is sending some letter to anybody. So at that time XYZ will sign at the end of that letter. So it indicates that that particular document is came from that XYZ person. तर हा डिजिटल फॉर्मॅट मध्ये असेल. हा डिजिटल सिग्नेचर आहे तर डिजिटल फॉर्मॅट मध्ये असेल नक्कीच. एन्श्योर द डॉक्युमेंट बिंग अनचेंज ड्युरिंग द ट्रान्समिशन. तर हा ड्युरिंग ट्रान्समिशन कुठलाही चेंज झालेला नाही आहे याचं हे इन्शुरन्स आहे. हाऊ डिजिटल सिग्नेचर वर्क्स. मग हा डिजिटल सिग्नेचर कसा वर्क करतो? फॉर एक्झाम्पल, युजर ए इज देअर अँड युजर बी इज देअर. युजर ए वॉन्ट्स टू सेंड इन्फॉर्मेशन टू बी विथ सिग्नेचर. सो ॲट दॅट टाइम युजर यूज एज प्रायव्हेट की. स्वतःची तो प्रायव्हेट की यूज करतो आणि साईन करतो तो डॉक्युमेंटवर. आता हा साईन कसा करतो आपण पुढे पाहू 1-2 स्लाइड्स मध्ये. and then transmits via internet. तो इंटरनेटवर ट्रान्समिट करून देईल. Then user B received the document with signature attached. इथे सिग्नेचर त्याला मिळेल आणि तो व्हेरीफाय करेल. नंतर व्हेरीफाय द सिग्नेचर बाय एज पब्लिक की स्टोर्ड ॲट द डिरेक्टरी. त्या डिरेक्टरीमध्ये एची पब्लिक की स्टोर झालेली असेल, ती त्याला यूज करेल आणि तो व्हेरीफाय करेल की हा डॉक्युमेंट ए कडनंच आलेला आहे. सो दॅट इज डिजिटल सिग्नेचर. आता हा सिग्नेचर काय असते पाहू आपण. ऍक्च्युली आता याच्यामध्ये अजून एक थोडंसं एलॅबोरेट करून जर सांगायचं झालं तर डिजिटल सिग्नेचर इज नथिंग बट द समरी ऑफ द होल मेसेज. ॲट द एंड द होल message summary is attached and that is nothing but digital signature. Okay, for example, digital signature generation and verification. हा सेंडर आहे जो सेंड करतोय मेसेज आणि हा इकडे रिसिव्हर आहे जो मेसेज रिसीव्ह करतो. तर इकडे मेसेज असेल, इथे एक हॅश फंक्शन असेल. आता हॅश फंक्शन आपल्या कम्प्युटर नेटवर्किंग मध्ये, नॉट कम्प्युटर नेटवर्किंग, नेटवर्क सिक्युरिटी मध्ये हॅश फंक्शनला आपण मेसेज डायजेस्ट म्हणतो. हॅश फंक्शनला मेसेज डायजेस्ट. तुम्ही या वेळेपुरता मेसेज डायजेस्ट MD
मेसेज डायजेस्ट किंवा हॅश फंक्शन ह्याला इक्वल तुम्ही यूज करू शकता. हॅश फंक्शन मीन्स मेसेज डायजेस्ट, or we can say hash function yields message digest. For the sake of convenience, we can say hash function is nothing but a message digest. Okay, equal to sign च्या ऐवजी 3 लाईन्स तुम्ही तिथे खेचायच्या. That means hash function means message digest. So we obtained a message digest. Hash function yields the message digest. So that the digest, and then it will encrypt that particular message digest by using the private key, and then we obtain the signature. हा असा सिग्नेचर तुम्हाला मिळेल. हा सिग्नेचर मिळाल्यानंतर हा मेसेज आपण पाठवलेला आहे ह्या रिसिव्हरला. हा मेसेज डायरेक्टली पाठवला जाईल रिसिव्हरला, सोबत तो सिग्नेचर सुद्धा पाठवला जाईल. मेसेज आणि सिग्नेचर हे दोन्ही तिथे पाठवले जातील. मग इथे काय होईल, मेसेजला काही करणार नाही, पण सिग्नेचरला डिक्रिप्ट केला जाईल पब्लिक कीने. कोणाची पब्लिक की? सेंडरची पब्लिक की. मेसेज रिसिव्हर will receive the message, that means signature, and it will decrypt that particular signature by using A's public key. And whatever the output it yields, that is the digest. After decryption, expected digest is there. If at the same time this message, the output of that message also hash function, it implies the hash function, and whatever the digest message digest obtains, if this expected digest and the message digest is same, equal, then there is no tampered and it is came from the genuine person. So it is assumed that it is a non-tampered message. So that is the verification, generation and verification of key. आता इथे आपण थोडक्यात पाहू मेसेज डायजेस्ट किंवा हॅश म्हणजे काय असतो. याला हॅश म्हणा किंवा त्याला मेसेज डायजेस्ट म्हणा. ठीक आहे. MD, आता सध्या आपण MD6 वापरतो. MD1 पासून सुरुवात झाली, MD2, MD3, MD5, आता MD6 पण वापरले जाते. तर MD5 वर ऍक्च्युली आपण यूज करतो आपल्या क्रिप्टोल मध्ये सुद्धा. सो मेसेज डायजेस्ट, व्हॉट इज मेसेज डायजेस्ट? मेसेज डायजेस्ट म्हणजे काय? तर मेसेज डायजेस्ट इज नथिंग बट अ फिंगरप्रिंट ऑर द समरी ऑफ मेसेज. तर तुम्ही इथे शॉर्ट मध्ये सिग्नेचरला सुद्धा एक समरी ऑफ मेसेज म्हणून तुम्ही म्हणू शकता. सो मेसेज डायजेस्ट MD इज नथिंग बट अ fingerprint of the message or the summary of the message, extract of that particular message. So some requirement of the message digest. What are the different requirements of message digest? Given message digest, it should be very easy to find its corresponding message digest. Corresponding message digest तुम्हाला इझिली मिळू शकतो. ओरिजिनल डेटाचा मेसेज डायजेस्ट अल्गोरिथम यूज करून मेसेज डायजेस्ट तुम्हाला मिळेल. त्यानंतर दुसरी रिक्वायरमेंट काय आहे? इट शुड बी व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड द ओरिजिनल मेसेज फ्रॉम विच द डायजेस्ट वॉज क्रिएटेड. उलटा व्हायला नाही पाहिजे. मेसेज डायजेस्ट वरून मेसेज मिळाला नको, ओरिजिनल डेटा मिळाला नको. दॅट इज अनदर रिक्वायरमेंट. थर्ड इज गिव्हन मेसेज डायजेस्ट, if we calculate their message digest, the two message digest must be different. एकाच मेसेजचे दोन मेसेज डायजेस्ट होऊ शकतात. एक लेटर लिहिलं आपण, तिथे सिग्नेचर केली, सेम लेटर आपण दुसरीकडे लिहिलं तर त्याची सिग्नेचर ही वेगळी आपण पुट करणार. रेफर फर्स्ट लेटर नाही, आपण सेपरेट सिग्नेचर करणार. तर दोन मेसेज डायजेस्ट हे मेसेज साठी आपण वापरू शकतो, म्हणजे असायला पाहिजे. दॅट इज अ रिक्वायरमेंट. So here we concludes digital signature.